नमस्कार, सुप्रभात. मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भातली एक महत्त्वाची अपडेट. मंत्रिमंडळ विस्ताराआधीच्या हालचाली प्रचंड वाढल्यात. दिलीप वळसे पाटील आणि हसन मुश्रीफ हे अजित पवारांच्या भेटीला गेले. मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी अजित पवारांच्या देवगिरी बंगल्यावर नेत्यांच्या भेटीगाठी आता सुरू झालेल्या आहेत. त्यामुळे आता मंत्रिपदी वर्णी लागणार की नाही यासाठी एकीकडे आमदारांची लॉबिंग सुरू आहे, तर दुसरीकडे हे महत्त्वाचे नेते भेटीसाठी गेलेले आहेत. अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणी यांच्याकडून. अक्षय, काय सांगाल? मंत्रिमंडळ विस्ताराच्या आधी आता या भेटीगाठी होताना दिसतात. नक्कीच काल राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची 2 दिवसांपूर्वीच दिल्लीवारी झालेली होती आणि या संपूर्ण दिल्लीवारीमध्ये त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली होती आणि खातेवाटपाचा जो राज्यातला तिढा आहे तो दिल्ली दरबारी सुटला असल्याची माहिती जी आहे ती आता मिळत आहे. आणि 14 तारखेला अर्थात उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार जो आहे तो सरकारकडनं केला जाणार आहे, माहिती सरकारकडनं. त्यामुळे कोणाच्या खात्यात किती मंत्रिपद आलेली आहेत आणि त्याचसोबत कोणकोणती खाती आलेली आहेत या संदर्भात माहिती जी आहे ती अद्याप माहिती जी आहे ती गुंतवतात असली तरी कोणती खाती कोणाला भेटणार यामध्ये प्रश्नचिन्ह आहे. त्यामुळे सगळे वरिष्ठ आमदार आणि नेते मंडळी जे आहेत ते अजित पवारांची भेट घेण्याकरता देवगिरी या त्यांच्या निवासस्थानी जे आहेत ते दाखल झालेले असल्याचं पाहायला मिळतंय. देवगिरी या निवासस्थानी सध्या दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ हे नेते मंडळी भेटायला आलेले आहेत. एकंदरीत भाजपमध्ये ज्या पद्धतीने धक्कातंत्राद्वारे मंत्रिपदांची वाटप जी आहे ती या मंत्रिमंडळात केली जाणार आहे, त्याच पद्धतीचं धक्कातंत्र जे आहे ते राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार यांच्या पक्षाकडनं सुद्धा केलं जाणार आहे. त्यामुळे वरिष्ठ नेते मंडळी जे आहेत ते आपल्या मंत्रिपदासाठी अजित पवारांकडे हे या भेटीगाठी करतात आहेत का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. अगदी नक्कीच धन्यवाद अक्षय दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आपण पाहतोय हसन मुश्रीफ आणि दिलीप वळसे पाटील हे सध्या अजित पवारांच्या